बुद्रुकमध्ये सावित्री-वन चा शुभारंभ, महिला बचत गटांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श। एक गट एक वाट 7 वर्षे संवर्धन संकल्पातून हरित भविष्याचा निर्धार, जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन व ग्रामविकासाचा संगम। खेड बुद्रुक। संपादक सुनील रासकर, क्रांती सूर्य न्यूज चॅनेल, सातारा। वटपौर्णिमेच्या पावन निमित्ताने ग्रामपंचायत खेड बुद्रुक यांच्या संकल्पनेतून गावातील 45 महिला बचत गटांनी पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन आणि हरित भविष्याचा संकल्प करत सावित्री-वन उभारणीचा अभिनव उपक्रम राबविला। या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिला बचत गटाने एक वडाचे झाड लावून पुढील 7 वर्षे त्या झाडाचे संगोपन, संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली। वृक्षारोपणासोबतच झाडे जगविण्याचा निर्धार करत महिलांनी पर्यावरण संरक्षणाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला। गावात जलसंवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात काम सुरू असून एशियन पेंट्स कंपनीच्या CSR निधीतून श्रमजीवी संस्था, सातारा व माऊली संस्था, सातारा यांच्या सहकार्याने सुमारे 6 किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे। अनेक वर्षांपासून गाळ साचल्याने व अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या ओढ्याला नवजीवन मिळाले असून मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे। या कामातून बाहेर काढलेल्या गाळाचा पुनर्वापर करून ओढ्यालगत सुमारे 3 किलोमीटर लांबीचा व 15 फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला। तसेच या गाळाच्या सहाय्याने गावातील सुमारे 20 ते 25 एकर नापीक जमीन शेतीयोग्य करण्यात आली। या सर्व विकासकामांच्या पुढील टप्प्यात ओढ्याच्या कडेला सावित्री-वन उभारण्याचा संकल्प करण्यात आला। या उपक्रमाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल सूरज डोईफोडे, अमोल धायगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। भवानी माता डोंगर परिसरात गेल्या 3 वर्षांपासून वड, पिंपळ, उंबर यांसारख्या देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। आदर्श नेतृत्वाची जिल्ह्याला दिशा, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे माजी आदर्श सरपंच गणेश नामदेवराव धायगुडे पाटील यांच्याविषयी गौरवोद्गार। खेड बुद्रुकमध्ये जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि ग्रामविकासाचे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी माजी सरपंच गणेश नामदेवराव धायगुडे पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। यावेळी त्या म्हणाल्या, गणेशजींसारखा दूरदृष्टी असलेला, लोकसहभागातून विकास घडवून आणणारा आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणारा नेतृत्वगुण असलेला व्यक्ती प्रत्येक ग्रामपंचायतीला लाभावा। सावित्री-वन, जलसंवर्धन, ओढा पुनरुज्जीवन आणि ग्रामविकासाचे हे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहेत। त्यांनी पुढे सांगितले, खेड बुद्रुकमध्ये झालेल्या विकासकामांचे व्हिडिओ व छायाचित्रे जिल्हाभर पोहोचवा। इतर ग्रामपंचायतींनीही या संकल्पनांचा अभ्यास करून लोकसहभागातून विकासाची अशीच चळवळ उभी करावी। खेड बुद्रुकने ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला असून हा आदर्श संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणास्थान ठरेल। या कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती लताताई करणे, समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, खंडाळा पंचायत समितीच्या सभापती छायाताई जाधव, उपसभापती संतोष वीर, जिल्हा परिषद सदस्य संतोष साळुंखे, पंचायत समिती सदस्य अतुल पवार, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण दादासो धायगुडे पाटील, प्रशासक तथा माजी सरपंच सौ उमाताई रासकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ उज्ज्वलाताई वायदंडे, व्हाईस चेअरमन प्रभाकर धायगुडे पाटील, शिवसेना खंडाळा तालुका उपप्रमुख सचिन दादासो धायगुडे पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, हर्षवर्धन शेळके, डॉक्टर नितीन सावंत, देवीदास चव्हाण, सुनील बोडरे, ग्रामसेवक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी केले। उमाताई प्रशांत रासकर यांनी उपस्थितांचे स्वागत
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण आणि खरं तर ज्यांनी हा योग या ठिकाणी घडवून आणला ते आपल्या खंडाळा पंचायत समितीचे कार्यक्षम आमचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय राऊतसाहेबांना विनंती करेल की आपण आपले गटविकास अधिकारी या देखील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे येतो आणि त्या दोन मिनिटं फक्त यांचं म्हणजे इथनं जवळपास 2.5 किलोमीटर अतुल बाबा पवार यांचा सन्माननीय सुभाष ठोंबरे आपल्याला विनंती आपण अतुल बाबा पवार यांचा आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.